जीवाचं पाखरू तुझ्या जीवाचं पाखरू जीवाचं पाखरू काय चाललंय का नाही? काय नाही बघ निवांत बसलो. बट्या माझ्या बोलण्यात किती ताकद आहे तुला माहित नाही. काय झालं रे? बट्या तुला माहिती का सोनीच्या घरी आलेला पाहुणा मी पळवून लावलाय की. तुझं काय नाही ती माझ्यामुळे गेलाय, खरं माझं प्राधान्य आहे. ए तू ग बस, उगा पाक्या जाऊ दे मला म्हणून जाऊ दिलं नाही तर लय हाणला असता त्याला. पण नेमकं त्या सुनीता आलेला पाहुणा कोण आहे? बरं झालं तू आमच्या ध्यानात आणून दिलंस बघ. आता आमचं तुझ्याकडे एक काम आहे. काय लक्या म्हणेन ती पूर्व दिशा, ती पुन्हा विचारायचं नाही काय कसं काम तरी सांग. आता आम्ही नाही ते अक्षात सांगून तुला, आमच्या मागले काम आहेत. आलं मी पण काय काम करू नको कुठं मला. आम्ही तुला नेत नाही आमच्या आम्ही बघू की. त्या किरण्याला सांग सुनीच्या इथं आल्याला तिचा मावस भाऊ होता म्हणून. ह्या अक्षयानं पक्यानं स्वतःला केनं हाकलून लावलं त्याला. असं म्हणतो काय? समजलंय का डबल सांगायचं तुला? राहू दे समजलं मला. जा मग आता आमच्या आम्ही बघताव. चल निघ. कुठल्या रानात चालली का? कुठं असते तू? दिसत नाही आता. असते घरी, तू दिसत नाही मला. लग्न फिग्न जमलं तुझं तेव्हा दिसाना झाली कुठं? आई नसल्यामुळे घरातली सगळी काम मलाच करावं लागते. तू एकटेच करते का सगळं? हो. आणि ते कुठं गेलं येड? त्याला सांगायचं काम जरा करू लाग म्हणायचं मला. तू काय बोलत नाही. तेच काही खरं नाही, नुसता फिरते बघ ती, काहीच करू लागत नाही. बरं जाऊ दे. कुठं चालली म्हणली तू? वारलाकडे चालल्या. का ग तुझं काही काम आहे का तिकडं? हो आहे की. जा मग तू. अगं मला नाही तिकडे जायचं, मला जरा आंबराईत जायचंय. एवढं पाणी जाऊन जाते. येताना मी तिकडून जाणार आहे, मग आपण दोघी जाऊ सोबत. चालतंय लवकर ये बघ. पण मी थांबते वाट बघत. हा ये लवकर. हा हो या. काय चाललं किरणराव? ए तू थांबून बघितलं नाही का? अरे अरे सून यायचा टाइम झालाय. अरे आशिक तुला एक महत्वाची गोष्ट सांगायला आलोय मी. मग आता तो खाली बस. थांब बसायला. ए लवकर सांग, माझ्याकडे आहे ना टाइम नाही. ती जी सोनीचा पाहुणा आहे का, ती तिचा मावस भाऊ आहे. मला असं गावातून कळालं. कन्या धन्यवाद मला सांगितल्याबद्दल. कशाला खर्च मारतो मला तू? राहू दे, तुझे पैसे वाचतील तेवढे. गण्या तुला खर्च मारला असता र, पण सध्या आहे ना ह्या किरणरावची लय परिस्थिती बेकार चालू आहे र. तू तरी काय करशील र? लय गरीब परिस्थिती आहे तुमची. भाकर सुद्धा खायला भेटा ना. तू मला आहे ना एवढा बी गरीब समजू नको. तुझा आता इथलं सुनी ना आता लगेच. तुझा आत्ता चाललो, पुन्हा बघतो तुझ्याकडं. थांब इकडे. काय रे? काय म्हणतो तुझा मावस भाऊ? कुठला मावस भाऊ? ते आलेला पोलीस. अच्छा, तर तुला माहिती झालं म्हण की माझा मावस भाऊ येते म्हणून. तुला म्हणलं होतं का नाही ह्या किरणरावची एवढी मजबूत यंत्रणा आहे, एका मिनिटात माहिती करू शकतोय. माहिती केलं का नाही? खाली बस. खाली नसते बस. जा. बस म्हणलं तुला आता येतोय का? काय असतं तुझं किरणे? माहिती झालंय म्हणल्यावर तर मग काय आता चांगलीच गोष्ट आहे. तू आहे ना त्याला लय चिटकून बसत होतीस, मला लय त्रास झाला. बोलतोय किरणे? आणि तुला काय त्रास करून घ्यायची गरज होती? तुला आता कळायचं नाही. तू आहे ना जेव्हा कुणावर खरं प्रेम करशील तुला तेव्हा कळन कसा त्रास होतोय ती. मी तरी काय करू रे किरण्या? मला तुझ्यावर प्रेमच होईना झाले. आता मी आहे ना तुझ्यावर मनापासून लय प्रेम करतोय. आता ते तुला माहिती, तुला होतंय का नाही ते? अरे पण मला पण झालं पाहिजे ना. मला एक कळालं बघ, ह्या जगात आहे ना चांगल्या पोराला ना कधीच पुरी पडत नाहीत. किरण्या तसं काय नसतंय ना, पण तू असं काहीतरी कर ना की ज्याने मला तुझ्यावर प्रेम झालं पाहिजे, तुझी ओढ निर्माण झाली पाहिजे.
नेमकं काय करू ग मी? हे पण मी सांगायचं का? तू सांग की. तू ना असं मस्त रुबाबात राहा, छान कपडे घाल, 3-3 दिवस एकच ड्रेस घालतो, कसं तुझ्यावर प्रेम होईन रे? अगं मी तरी काय करू? मला तरी कुठं घाल वाटतंय, पण ते आमचा आप्पा घ्यायला गेलेत की, आणि मला आहे ना कोणासोबत सुरुवात वगैरे जमत नाही. किरण्या, कसं आहे ना, प्रेम होण्यासाठी ती व्यक्ती सततच आपल्या जवळ असावी, आसपास असावी, असं काही नाही रे. सततच त्याला बोलावं, बोलत राहावं, भेटत राहावं असं काही नसतं. प्रेम व्हायचं म्हणलं ना की ते एका नजरेत होतं आणि शेवटपर्यंत टिकतंही ते. होय, मी तुझ्याकडे बघितलं कसं वाटतंय? माझं बोलणं तरी आधी पूर्ण होऊन दे जातं की रे. तुला माहितीये खरं प्रेम म्हणजे काय आहे ते? रात्री झोपताना त्या व्यक्तीलाच आठवून झोपणं, सकाळी उठल्याबरोबर सर्वात पहिल्यांदा त्या व्यक्तीचा चेहरा आपल्या डोळ्यासमोर दिसणं, त्याची आठवण येणं, ते आपल्या अवतीभोवती नसतानाही ते असण्याचा भास होणं, एकांतात हसणं, त्या व्यक्तीची आठवण काढून, ह्या सगळ्याला प्रेम म्हणतात. आणि ती व्यक्ती समोर दिसतात आपल्या हृदयात असं धकधक 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 सुरू होणं, ह्याला प्रेम म्हणतात. मी जर तुला अचानक दिसलो तर कसं होतंय? किरण, तुला खरं सांगू का? हो सांग की. तुला पाहिल्यावर होते बरं का माझ्या हृदयात धकधक, पण ही धकधक वाढवण्यासाठी तुला आणखीन काहीतरी केलं पाहिजे. तू म्हणतेच काय? आता आहे ना लगेच जाऊन काहीतरी करतो. काय करतो चालली जाऊ? ठीक आहे, आता लगेच तुझ्याकडे बघतो. साजणी मी प्रेम तुझ्यावरी करतो या, साजणी मी प्रेम तुझ्यावरी करतो या, मनात तू ध्यानात तू भासात तू जवळी येना, मनात तू ध्यानात तू भासात तू जवळी येना, उडतया बिर बिर जीवाचं पाखरू, झुरतया तुझ्यावर जीवाचं पाखरू, मनात तू ध्यानात तू भासात तू जवळी येना. वाढली का तुझ्या मनात धगधग? माझ्या हृदयाची तर धकधक वाढते हळूहळू किरणराव, पण तात्याला सांगण्यासाठी तुला काहीतरी करावं लागेल. बघ ना काहीतरी करायचं. आता करतो काहीतरी, धंदाच करतो. आता चाललं काय? तर मला पण हात दे की जरा. काय झालं रे? आज का चालायला? अगं ही तर सोन्याची चालायची स्टाईल आहे. गप सांगतो कर तू. अगं त्या दिवशी आपण पळा गेला नव्हता का, तुझ्या माझं लय पाय दुखाळत बघ. मग दुखणारच की. कसं काय? पुन्हा गेला नाही का तू पळायला? नाही ग, एक दिवस पळून काय उपयोग नाही, त्याला रोज पळावं लागते बघ. आता मी तुझंच ऐकतो आणि दररोज पळायला जातो मी आता. माझा ऐकलेला फायदाच होते बघ तुला. अगं मला तुला लय बोलायचंय, माझं लय पाय दुखाळत. आता आपण बसून बोलू. चल. तू आता जरा लक्ष देऊन ऐक. हो ऐकते, तू सांग लवकर. एक पोरगा असते. पोरगच असते की, पोरगी थोडीच असते. आणि त्याचं एका पोरीवर लय प्रेम असते, पण काय कारणामुळे आहे ना त्याला बोलताच येत नाही. त्यात धाडच नसेल मग त्याच काय खरं नाही बघ. ती माझ्यासारखी लय धाडशी असते ग, पण ती बोलूच शकत नसते. तू तर नाही ना
प्रेमात पडला कोणाच्या? अरे मी प्रेमात पडू का ना पडू, पण ते आता पूर्ण काय केलं पाहिजे? मग त्या पोरीनं त्या पोराची वाट बघायला पाहिजे बघ, विचारायची. काहीतरी मजबूत कारण आहे बघ, म्हणून ते आहे का पुरीला विचारू शकत नाही. बोलले की कधी बोलती काय माहिती. मनात तू ध्यानात तू भासात तू जवळी येना, उडतया बिर बिर जीवाचं पाखरू, झुरतया तुझ्यावर जीवाचं पाखरू. मनात तू ध्यानात तू भासात तू जवळी येना, मनात तू ध्यानात तू भासात तू. अगं ते दोघं आहेत का पोरण पोरगी, ते आपलं लय जवळ आहेत. मला समजलं कोण आहे ती. अगं मग तिला लवकर बोलायला लाव की. हो लावते. जाऊ का मग मी आता? एक मिनिट थांब, ती पोरग आहे का त्या पोरीशिवाय 1 मिनिट पण राहू शकत नाही. पुरी वाट बघायला लावत असते, त्याला वाट बघणं होत असेल तर ठीक आहे, नाहीतर मर म्हणाव. ती मरत नसतंय, वाटच बघत असतंय. झालं तुझं काम? काम नव्हतं का काही? म्हणलं ऊस कसा आहे ती बघाव. कधी लावलं ग तुम्ही ऊस? 1 महिना झाला असेल बघ लावलंय. बरं जाऊ दे, चल आता मला जाऊन स्वयंपाक करायचंय. मला बी आहेत बाई लई काम, पण आता चलत जायचं का ग एवढ्या लांब? मग काय आता चलतच जावं लागेल. चल बाई मग आता काय. आम्हाला गावात सोड की. मी कुठं गावात चाललोय? गावात चाललोच नाही. मी पण येणार आहे तनु. मी आहे ना गावातच घरी निघालोय. मग नी की आम्हाला पण. दोघी बी बरं का? हो येणारच की आता. सोने तू जरा बारीक आहेस, तू मध्ये बस बरं का. तनु नग मला मधी, माझी मी मागं बसते, नाहीतर येते मग चलत. काय काय जण लय भेटत बाबा. काय म्हणलात कर तू? काहीच नाही. कसं यायला जाऊ द्यायचं का? परत लय भूषण मारल बघ. जाऊ आपण चलत मग. कंटाळा आलाय बघ तनु, आता जाऊ की गाडीवरच. तनु तुला चलू द्यायचं का की? येते की आता. चला बसा मग दोघी. सोने बसतो. हात ठेवला तरी जमन मला. ए, चल ना. कसा पाडू? मला आता तुझं दुःखच बघू वाटणार बघ. काय झालं रे? बट्या चलू चलू तुझी बघ किती तब्येत खराब झाली जरा ती. बघ जरा ती तब्येत तिकडे लक्ष. अरे मग मला गाडीवर निघी. माझ्या अख्ख्या आयुष्यात गावात मी कुणाचं फुकट काम केलेलं नाही. अरे पण तू आहे ना, तुझ्याच गाडीवर मला नेणार आणि तूच मला पैसे देणार. ही काय बरोबर वाटणार? लय चाबरायच बेटा तू. आता मी नसतो देत तुला पैसे, तूच मला पैसे दे. तुला गाडीवर बसून न्यायचंय गावात आता मला. कधी जाणार तू? येतं की बाबा चल. होती का नाही चालू? अंगारा दम काढीत जा पुढं. काय किरण्या? हा आता काय घरात घेऊन जाशील काय? नाही नाही उतर. येऊ का? नाही राखी इथंच. आता इथं राहायचा माझा मूड नाही. येऊ का? हे उतर. तुझली काय गाडीवर बसायला? काय मला काय शॉक नाही तुझ्या गाडीवर बसायचा. ऊन होते म्हणून आलते. थांब तू. मला मस्तपैकी गरम जेवायला कर. शिळा राहिली ती खाऊन घे. जा. अरे थांब थांब थांब. थांब. कारण तू उतर, मला गाडी लागायची. गाडी
माहिती का तुमच्याकडे इकडे आलं का माझा एकदम मूड फ्रेश होत आहे बघ. झाला ना मग आता मूड फ्रेश. जा मग अभ्यास करत बस. हो जातो की. जा मग आता उशीर होईल. सोने काय रे तुझ्याकडं आहे ना माझं एक काम आहे. काय काम असतं रे तुझं सारखंच? तू काय कर माहिती का तळ्याच्या कडलं की कशाला ते तरी सांग की. आता सांगत नसतो आल्यावर सांगत असतो. मला माहितीये तुला काय बोलायचं. असलं काय करायलाच किरण्या. ही सध्या पिक्चर मध्ये चालणारी स्टाईल आहे. कोणाला नाही कळायचं ये आता. मग काय चाललं सोन्या? काय ना आता काय म्हणतोय निवांत आहे बघ सगळं. काय चालू सोन्या? काय ना कर काय ना तुझं स्टोरी. काय ना चला आपल्या प्रेक्षकाला बोलू. नमस्कार. प्रेक्षको व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करा. शेअर करायला विसरू नका. आणि हा कमेंट करायला विसरू नका. आणि असा सपोर्ट राहू द्या. support राहू द्या. धन्यवाद. ए काय रे तो उभारला. चला आपल्या कामाला. तुझा आधी जा तू. ए चल निघ तिकडे. ए बाई, किरण्या.